आहे त्यांना नोकरी होईल. आपले नियम आहेत त्याच्यामध्ये बरेच कंत्राटीला कसं घ्यायचं, कुशल मी म्हणे यासाठी स्पेशल ठराव घ्या वाटतं त्याला. आपल्या स्पेशल यांनी करता येईल दोन्हीला ही सद्यस्थितीची स्पेशल लक्षात घेते हा. आणि तिसरं, जे लोक सकाळी कर्मचारी येतात त्यांना आपण बसेसची सुविधा दिली पाहिजे. म्हणजे खरं जे कर्मचारी येतात लांबून येतात आणि आपल्या 4-5 कॉर्नर, एक हा रस्ता, इकडचा लोणी रस्ता, इकडचा सावलीचा रस्ता, 4 रस्त्याला 4 बसेस ठेवल्या. मला असं वाटतं कर्मचारी आनंदाने येईल अशी काहीतरी व्यवस्था करा आपण, एकदा चांगलं होतं. मला तर पैसे आहेत आपल्याला. दुसरी गोष्ट अशी की हे झालं क्रांतीबद्दल पोलीस खात्याचं बोललो सर्व त्यांचे विषय. आपल्याकडे जे विषय आहेत प्रमुख, जे जेवणाच्या बाबतीतला जो विषय आहे त्याच्यामध्ये एकच विषय आहे की आता ठरलं की जे महिनाभराची काय होतं त्याची तपासणी करायची. परंतु शक्यतो कोणी आपला भुकीला राहू नये या दृष्टीनं त्याचा विचार झाला पाहिजे. आणि तो म्हणजे गावाबरोबर किड्याबरोबर गाव रगडले नाही गेले पाहिजे, एवढी त्याच्यामध्ये सूचना आहे. म्हणजे काही माणसं अनेक लोक असतात की जातात बाबाचा प्रसाद घेऊन जाऊ म्हणून, मंदिरात नाही आला तरी तो त्याला पण जेवण मिळालं पाहिजे. याच्यात कसं काही करता येईल असा एक असं तेच जेवणाचं कोणी वंचित राहणार नाही. आणि हे तुमचे काय लॉजिक तपासणी सांगितलं मग तुम्ही महिनाभराचं जर सर्वेक्षण करा रडल्याबरोबर, त्यातून जे निष्कर्ष येतील त्यामुळे त्याची म्हणजे पुढच्या वेळेला आपल्याला अंमलबजावणी करता येईल असं सर्वत्र करून पडलेलं आहे. तर या दृष्टीनं बघा काय करता येईल. आणि दुसऱ्या संस्थांना पण माहिती आहे का नाही, मी सांगतो तुमची काहीतरी मला 700 कोटीपेक्षा जास्त खर्चित रक्कम जेवणावरची आहे. त्याचा विचार झाला पाहिजे, त्याला इन्कम टॅक्स बसेल. दुसरी गोष्ट अशी आहे की दुसरा विषय असा आहे की काही जवळजवळ 365 दिवसापैकी 200 दिवस माझ्या माहितीपूर्वी असताना हे झालेलं आहे, बुक झाले बुक, म्हणजे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस असं. ते पण मला त्याचा म्हणजे त्याचं जेवढं आपण जेवतो तेवढा ते खर्च 2 लाख 3 लाख देतात. ते सर्व गोष्टी तुम्हाला विचार करावा लागेल, सर्व गोष्टी करताना ते तपासा. चालेल, एकदा बसू बघू पुढच्या आठवड्यात बसतो मी, आलो दिल्लीहून आपण भेटू. हो सर, थँक्यू.